मुंबईत उंचावरी आणि मुंबईत उंचावरी मलबार हिल इंद्रपुरी कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती. कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती, कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती. अन परळात राहणारे अन परळात राहणारे रात दिस राबणारे मिळे ते खाऊन या खाऊन गळती. नानार हे जी, हे जी, हे जी जी, दाजी जी जी. आहा, कशी आहे आगीन गाडी, कशी आहे? कशी आहे मोटार गाडी. आगीन गाडी मोटार गाडी विमान घेत उंच उडी. आहा! अन आगीन गाडी मोटार गाडी विमान घेत उंच उडी. टांग्यांची घोडी मरती रस्त्यावरती. अरे टांग्यांची घोडी मरती रस्त्यावरती, टांग्यांची घोडी मरती रस्त्यावरती. अन हातगाडी हमालाची हातगाडी हमालाची भारी गडबड खटाऱ्याची धडपडीत वाहतुकीची रिंग लागती. नानार हे जी, हे जी, हे जी जी, दाजी जी जी. माणसाला माणूस खात, अरे माणसाला माणूस खात. लुटला आणि लुटलं जात. 30 लाख लोक एका जागी राहती. अरे 30 लाख लोक एका जागी राहती, अरे 30 लाख लोक एका जागी राहती. या मुंबईची गत जशी पूर्वी होती हा, तशीच गत आताची आहे. बरोबर आहे साहेब. 10 बाय 10 ची खोली, लोकसंख्या वाढीची रुंदी. हा, आणि म्हणून काय म्हणतात, काय म्हणतात साहेब? माणसाला माणूस खात अन माणसाला माणूस खात. लुटला आणि लुटलं जात. 30 लाख लोक एका जागी राहती. अरे 30 लाख लोक एका जागी राहती, 30 लाख लोक एका जागी राहती. अन भडकून उठते आधी मधी, भडकून उठते आधी मधी. दंगे खोर होऊन कधी आपसामध्ये करून गर्दी मुर्दे पडते. नानार हे जी, हे जी, हे जी जी, दाजी जी जी. ब्रिटिशांच्या काळामध्ये हा, या मुंबई शहराला वेगळी वेगळी नावं दिल्या गेलेली आहेत. बरोबर आहे. 7 बेटाची मुंबई नगरी. पण इथे बघा, मराठी नावं लोअर परेळ, चिंच पोकळी, वरळी जे दूरदर्शन केंद्र आहे हा, त्या वरळीचा सुद्धा उल्लेख या लावणीमध्ये आलाय. बरोबर आहे. आणि म्हणून लोअर परेळ, चिंच पोकळी, वरळीच्या जुन्या चाळी. नाही नवा रंग त्याच्या भिंतीवरती. अरे नाही नवा रंग त्यांच्या भिंतीवरती, नाही नवा रंग त्यांच्या भिंतीवरती. नायगाव धारावीला, पहा, नायगाव धारावीला माटुंग्याच्या शेजाराला बेकारांची पोरं बघा कशी लोळती. नानार हे जी, हे जी, हे जी जी, दाजी जी जी. या मुंबई शहरावरती लावणी 3 शाहिरांनी लिहिलेली आहे. 3 जाहिराती लिहिलेली आहे. एक शाहीर म्हणजे शाहीर प्रभाकर. बरोबर. शाहीर प्रभाकराला ही मुंबई नगरी एखाद्या बाईच्या गळ्यातील सोन्या चांदीनं आणि हिवाय जरायतानं मडवलेल्या हारासारखी दिसते. बरोबर आहे. तर शाहीर पठ्ठे बापूरावांना ही मुंबईची नावनी, ही मुंबईची नगरी रावणाच्या लंकेसारखी दिसते. आणि म्हणूनच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये योगदान दिलेल्या शाहीर अण्णाभाऊ साठेंनी या मुंबई नगरीला आपल्या शब्दामध्ये रेखाटलंय. हा, कसं आणि रेखाटलंय? काय म्हणतायत ते, काय म्हणताय? लाल झेंडा घेऊन हाती, लाल झेंडा घेऊन हाती. करायला इथे क्रांती, मजुराची पिढी 9वे पाऊल
टाकती आज मजुराची पिढी नवी पाऊल टाकती, मजुराची पिढी नवी पाऊल टाकती. अण्णा भाऊ साठे म्हणे